नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की MHT-CET 2026ला ज्या पण विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीला आउट ऑफ मार्क्स पाहिजेत, म्हणजे 100% पाहिजे, त्या विद्यार्थ्यांना अगदी सोप्या पद्धतीने केमिस्ट्रीचा अभ्यास कसा करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक साधी सोपी ट्रिक तुम्ही वापरायची। फॉर एक्झाम्पल पहा, सॉलिड सेट हा टॉपिक तुमच्या समोर आहे। तुम्ही बघू शकताय की या टॉपिकमध्ये इंट्रो पार्ट सोडला, टाइप्स ऑफ सॉलिड, त्यामध्ये क्रिस्टलाइन सॉलिड। आता या पॉईंटवरती कुठं क्वेश्चन्स कधी विचारले गेलेत ते मी ऑलरेडी हायलाइट करून ठेवलेले आहेत। पहा, क्रिस्टलाइन सॉलिड्सवरती त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, मेल्टिंग पॉईंट आहे, रेग्युलॅरिटी बद्दल आहे किंवा त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत, या सगळ्यावरती क्वेश्चन्स आलेले आहेत। MHT-CET 2024ला, 25ला तसंच 22ला देखील क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत या पॉईंटवरती। म्हणजे तुम्हाला तो पॉईंट हायलाइट करून ठेवायचा टॉपिकमधला ज्याच्यावरती CET मध्ये मागच्या क्वेश्चन्स आलेले आहेत। आता इथे तुम्ही बघू शकता आयसोट्रॉपिक या प्रॉपर्टीवरती देखील क्वेश्चन आलेले आहेत। पहा, MHT-CET 2020-2024ला तुम्हाला मेटॅलिक ग्लास, रबर म्हणजे ॲमॉर्फस सॉलिडच्या एक्झाम्पलवरती क्वेश्चन आलेला आहे। ही पण प्रॉपर्टी तुम्हाला अतिशय महत्त्वाची आहे, जे की अनिसोट्रॉपी, आयसोट्रॉपीबद्दल, क्रिस्टलाइन ॲमॉर्फसबद्दल माहिती देते। त्याच्यानंतर आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम MHT-CET 2022ला क्वेश्चन आलेला होता इथं। त्यानंतर हे जे पॉलिमॉर्फिझम आहे, ज्याला ॲलोट्रॉपी म्हणतो आपण, याच्यावरती पण 2023ला CET मध्ये क्वेश्चन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचप्रमाणे हे जे आहेत अल्फा कॉर्ड्स, बीटा कॉर्ड्स किंवा क्रिस्टोबॅलाइट, जे डिफरंट फॉर्म्स ऑफ सिलिका आहेत, त्याच्यावरती पण क्वेश्चन आलेला आहे। त्याचप्रमाणे तुम्ही इथं बघू शकताय की याच्यावर तर किती वेळा क्वेश्चन आलेला आहे। सिलिकॉन कार्बाइड म्हणजेच कार्बोरंडम असतं। MHT-CET 2022-23 मध्ये कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड्सवरती पण क्वेश्चन आलेला। मॉलिक्युलर सॉलिड्सवरती 2020ला 23ला क्वेश्चन आलेला आहे। त्याचप्रमाणे पोलार नॉन पोलारवरती 2016ला क्वेश्चन आलेला आहे। त्याचप्रमाणे इथं मेटॅलिक सॉलिड्स, मेटॅलिक बॉन्डिंगवरती क्वेश्चन 2023ला आलेला आहे। त्याचप्रमाणे हा जो टेबल आहे हा पण इम्पॉर्टंट आहे, याच्या एक्झाम्पलवरती क्वेश्चन्स आलेले आहेत, तुम्हाला दिसतंय। इथं मी पूर्ण इम्पॉर्टंट हायलाइट करून बॉडी सेंटर्ड युनिट सेलमध्ये किती पार्टिकल्स असतात त्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे, तुम्ही इथं बघू शकता। त्यानंतर नंबर ऑफ पार्टिकल्स प्रत्येकावरती क्वेश्चन आलेले आहे। 24ला क्वेश्चन आलेला आहे, 21ला क्वेश्चन आलेला आहे। आता बघा, हा चार्ट आहे ब्रायविस लॅटिसेसचा। कुठं क्वेश्चन आले, किती ब्रायविस लॅटिसेस असतात त्याच्यावर 23ला क्वेश्चन आहे। त्यानंतर किती टाइप्स सिंपल क्युबिकचे असतात, 22ला क्वेश्चन आहे। त्यानंतर टेट्रागोनलमध्ये किती टाइप्स असतात युनिट सेलचे, त्याच्यावरती 22ला क्वेश्चन आहे। इकडं डायग्राम बेस्ड किती पार्टिकल्स लॅटिस पॉईंट असतात त्याच्यावरती 24ला, 21 FCC मध्ये किती पार्टिकल्स असतात त्याच्यावरती MHT-CET 2024ला क्वेश्चन। हा पहा, सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट जो की डेन्सिटीचा फॉर्म्युला, याच्यावरती तर 100% क्वेश्चन्स विचारले गेलेले तुम्हाला दाखवू। इथं पहा, डेन्सिटी किंवा मोलार मास 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 फिक्स क्वेश्चन्स असतात डेन्सिटीच्या फॉर्म्युलावरती। त्यानंतर नंबर ऑफ पार्टिकल्सवर क्वेश्चन आहे। त्यानंतर